नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपले फ्लावर असेल किंवा आपले कोबी आहे जवळजवळ 20 दिवस 25 दिवस 30 दिवसाची 40 दिवसाची झाली असेल, त्याने फ्लावर कंडिशन असेल किंवा कोबीची कंडिशन असेल की आधीमध्ये सुकलेली दिसते, त्याने काय कारण असेल की आधीमध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने बाग आहे पण आधीमध्ये सुकलेली दिसते, तर काय कारण असणार आहे ते निश्चितच आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। त्यामुळे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। मित्रांनो, जी फ्लावर लागवड केली किंवा जी कोबी लागवड केली ती आधीमध्ये अशी सुकलेली दिसते, काय नेमकी कारण असेल तर निश्चितच या ठिकाणी असणारा जो महत्वाचा प्रॉब्लेम असेल किंवा निश्चितच काही ना काहीतरी रोग आहे। निश्चित हा करपा रोगाचा प्रादुर्भाव नव्हे, हा इन्सेक्टिसाइडचा पण प्रादुर्भाव नाही, पण निश्चित हा फ्युजेरियमचा प्रादुर्भाव आहे। फ्युजेरियम म्हणजे या ठिकाणी बुरशी, ज्याला आपण फंगस म्हणू शकतो, की हा निश्चितच जमिनीच्या खाली सापडणारा हानिकारक रोग आहे। या फ्युजेरियम वरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी होते 3च मॉलिक्यूल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत असेल, या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता, ड्रीप सिस्टीम असेल किंवा आळवणी सुद्धा म्हणू शकता। पण या ठिकाणी मोठी जवळजवळ फ्लावर झालेली आहे 40-45 दिवसाची, तर त्या ठिकाणी थोडंसं अवघड होऊन जाते। पण आपल्याला त्या ठिकाणी करत असताना या ठिकाणी पहिला मुद्दा असेल अलाइट 500 ग्रॅम प्रति एकर, हा तुम्ही पाटपाण्याच्या माध्यमातून देऊ शकता किंवा ड्रिपच्या माध्यमातून। दुसरी गोष्ट असेल कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड, हे आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशन मध्ये द्यायचे, किंवा याच्याच बरोबर आपण जोडीला कॉम्बिनेशनला स्टेप्टो सुद्धा देऊ शकतो। म्हणजेच ब्ल्यू कॉपर 500 ग्राम, त्याचबरोबर स्टेप्टो 5 पॅकेट, त्याचबरोबर कॉसाइड 2000 किंवा त्याच्याच बरोबर स्टेप्टो, म्हणजे हे 2 अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असणार आहे तर रोको 500 ग्राम आणि स्टेप्टो, हे जे 3 मॉलिक्यूल आहेत, हे 3 मॉलिक्यूल पैकी एक कुठलंही आपण या ठिकाणी देऊ शकता, किंवा टप्प्याटप्प्याने जरी आपल्याला वाटलं तर हे एकदा देऊन परत 8 दिवसांनी दुसरं ऍप्लिकेशन जरी केलं तरी चालणार आहे। म्हणजे काय होते, आपल्या जमिनीमध्ये असणारी हानिकारक फंगस आहे, जी बुरशी आहे, कारण ही एकाच प्रकारची बुरशी नाही, ह्या बऱ्याच प्रकारच्या फंगस आहेत, बुरशी आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी करत असताना एकदा हे ऍप्लिकेशन एकदा ते ऍप्लिकेशन जर केलं तर 2 ऍप्लिकेशन मध्ये आपलं बरंचसं जे असणार फंगस आहे, जी बुरशी आहे कंट्रोलमध्ये, म्हणजे त्यासाठी आपल्याला हे हानिकारक फंगस या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे, की जे करून होणारी मर असेल, जो सुकवा आहे, कारण तो बराचसा टाईप खोडांमध्ये खराब झाल्यासारखा दिसून येतो, तर ते या ठिकाणी आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे। तर ह्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते नियोजन करूया की जेणेकरून असणारी मर असेल त्या मरीवरती किंवा माल सुकतोय तर त्याच्यावरती हे ऍप्लिकेशन आपल्याला गरजेचं आहे। तर या पद्धतीमध्ये ते नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या फ्लावर किंवा कोबीवर होणारी जी मर असेल त्या मरीवरती नियंत्रण मिळवा। तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये ही महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, निश्चितच ती तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।